आमच्या ग्रुपचा पार्टनर एक मरता मरता वाचला. तो कसा, तर चला सुरुवात पासून सांगतो. आता रामेश्वरमला आल्यानंतर आपण जर धनुष्कोटीच नाही बघितलं तर नेमकं काय बघितलं. आणि आपला भाऊ म्हणे ते तर पाहणंच आहे. मग काय, जर निघालो आम्ही धनुष्कोटी पाहण्यासाठी. आणि आमचा ड्रायव्हर मस्त होता, तर थोडीफार माहिती पण सांगत जाय. तर बघू शकता हे आहे फायनल टोक. म्हणजेच आता इथूनच दिसतात म्हणतात श्रीलंकेची लाईट. म्हणजे नाईटला बरं, डेला थोडी दिसतील. आणि मला असं वाटलं नव्हतं हे पण आपल्याला बघायला भेटणार. जे होत असते ते सगळं चांगल्यासाठी होत असते. आता इथं आल्या म्हणतात थोडंफार व्हिडिओ नाही काढले तर मजा येईन का. मग इथं मस्तपैकी व्हिडिओज वगैरे काढून घेतले. व्हिडिओ झाल्यानंतर आमच्यातला एक असा होता की तो म्हणजे समुद्राचं पाणीच पिऊन येतो. पाणी प्यायला गेला पण मरता मरता वाचला. सांगा बरं काय पोटलं असतं ते पाणी पिणं. पण समुद्राच्या लाटा काही सोपी नसतात बाबा. एक बंदरे गेला की डबल बाहेरच येऊ देत नाहीत. फोटोज होत नाही तर एक ध्यानात आलं. हेच आहे भाऊ लास्ट टोक. याच्यानंतर श्रीलंकाच लागते. तर चालता का श्रीलंकेत. आणि धनुष्कोटीचं रेल्वे स्टेशन तुम्हाला माहित आहे, जेव्हा सुनामी आलं तर पूर्ण रेल्वे स्टेशनच वाहून गेलं. तर बघू शकता हेच आहे ते आता भंगार झालेलं. आणि आपल्याला पाणडुबी पण पाहायला भेटली, म्हणजे पाण्याच्या आत राहणारी. आणि इथं श्री कोंडरम्मा मंदिर होतं. मग तिथं जाऊन दर्शन वगैरे केलं, पण अंदर फोटोज अलाउड नव्हते, त्यामुळे मी अंदर कोणताच व्हिडिओ घेऊ शकला नाही. आता इतक्या दूर आलं म्हटल्यावर एपीजे कलामचं घर नाही बघितलं तर काय फायदा. एपीजे अब्दुल कलामचं होम दाखवतो. तर बघू शकता काही अशा प्रकारे बाबा त्यांचं होम. आत गेल्यानंतर सगळेच आपल्याला भारतरत्न वगैरे वगैरे पाहायला भेटले. त्यांना एवढे अवॉर्ड भेटले होते की तुम्हाला काय सांगा. आणि हे बघू शकता त्यांचं जुनं घर. त्याच्यानंतर आम्ही सगळे टेम्पलचं दर्शन वगैरे करून घेतलं. तर देवस्थान तर एक नाही सोडलं आपण. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.